देवाला सगळं आनंद झाला. खरे भक्त भेटल्यानंतर देवाला आनंद होते. आम्ही जातो देवाला, देवाला किती आनंद होईल सांगायचं होत नाही. देवा गोचिडे भक्त नाही देवाला आवडत. आम्ही देवाकडे जातो काहीतरी मागतो. खरा साधू मीची होऊन पांडवा करते माझी सेवा. असे भक्त देवाला भेटल्यानंतर आनंद वाटतो. देवा आनंद वाटला देवाला. किम निमित्त येणं केलं मध्येच वारी नाही आलात कशासाठी म्हणजे मला तीर्थयात्रा करायची. आणि ते नामदेव महाराजच्या सहवासात नाविलाज झाला. देवानीच आज्ञा केली नामा ज्ञानोबा हे व्यक्ती सामान्य नाही, ते प्रत्यक्ष परब्रह्म रूप आहे आणि ते तुमच्या संगतीची इच्छा करतात. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करी तसे आदर संगतीचा नाविलाज झाला. आणि मग नामदेव महाराज ज्ञानोबाराच्या समवेत सबद्ध भारताची तीर्थयात्रा करतात. आता तेही सांगत नाही तीर्थापैकी सगळी तीर्थयात्रा करून ज्ञानोबा